मॉर्निंग सगळ्यांना। आणि आता श्रावण पण चालू झालाय, पहिला सोमवार आज श्रावणातला। तर किती दिवस काय रेसिपीज वगैरे आमचे व्लॉग्स वगैरे आले नाही, तर बरं काहीतरी आता हेल्दी बनवूया। आणि श्रावण पण चालू झालाय, तर पावसातल्या आपल्या पावसाळ्यात भेटणाऱ्या ज्या भाज्या आहेत ज्या आपल्यासाठी खूप हेल्दी आहेत, सो त्या यूज करून आपण आज काहीतरी बनवू, जे म्हणजे कॉमन पण आहे आणि चांगलं पण आहे, खायला हेल्दी आहे। तर पावसाळ्यातच वर्षातनं एकदा भेटतात त्या भाज्या, सो श्रावणात फुल युटिलाइज करा, फुल खाऊन घ्या आणि चिकन मटन अवॉइड करा, कारण की पावसाळ्यात नसतो बरोबर। सो आज आपण बनवणार आहोत, मी मार्केटमधनं जस्ट केवला आणलाय फ्रेश, आणि मस्त भाजी बनवूया आता। हा बघा केवला आणलाय, कैला पण बोलतात, कौला पण बोलतात, केवला पण बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा कमेंट करून। सो मी 2 जुड्या आणल्यात, आपण 2-3 रेसिपीज ह्याला यूज करून बनवू। आणि मी वाल पण आणलेत, थोडे साफ करून घेतलेत, आणि डेटी आणल्यात, कारण की वाल आणि डेटींचा कॉम्बिनेशन ऑलवेज बेस्ट। आणि ती पण वर्षातनं एकदाच आपल्याला डेटी वगैरे चांगल्या खायला भेटतात, आणि पावसाळ्यात ते चांगल्या पण असतात भाज्या पोटासाठी वगैरे, आणि सगळे बेनिफिट्स जाम असतात। तर मी डेटी आणल्यात आणि वाल, आणि आज आपल्या पालेभाज्याच जास्ती बनतील। केवल्याची आमटी बनवू, केवल्याची भज्जी बनवू, केवल्याची भाजी पण बनवू। आणि मी इथं चिंच भिजत ठेवली, तोपर्यंत मी केवला साफ करून घेते। मस्त ह्याचं बघा एक एक पान काढून असं साफ करा, एक एक पान म्हणजे एक असं तोडून घ्या सगळं। तर चला मी सगळे साफ करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते। आणि डेटी पण तोपर्यंत मी साफ करते, सगळे मी भाज्या कापून वगैरे घेते। हा बघा मी केवला मस्त साफ करून घेतलाय, आणि असं डेख्यापासून त्याला काढून घ्यायचं, आणि डेख्यापासून त्याला काढून घ्यायचं आहे बघा असं। तर मी 2 जुडे आणल्यात, कारण की मला 3 रेसिपीज बनवायचे आहेत केवलाच यूज करून। आणि मी इथं डेटी पण मस्त बारीक बारीक कापल्यात, आणि डेखे पण असतात त्याचा छिलका काढून छोटे छोटे कट करायचे, कारण की ते आपल्याला नंतर पूर्ण शिजले पण पाहिजे। आणि आधी आपण वालाची भाजी बनवू, तर मी एक अर्धा टोमॅटो घेतलाय, थोडासा लसूण क्रश करून, आणि कांदा। तर वाल पण आपले साफ करून घेतलेत मी, थोडासा चिंचेचा पाणी आपल्याला याच्यात पण यूज होईल। तर मी आधी पाणी गरम केलंय, डेटीनं धुवून घेते थोडंसं। गरम पाण्यात ठेवते ना, गरम पाण्यात। हे बघा मस्त साफ झाल्यात, आता मी यांना पाण्यातनं बाहेर काढते। हे बघा मस्त धुवून घेतल्यात, आणि थोडेसे बॉईल पण झाल्यात। आता मी परत कुकर ठेवलाय, कुकरमध्येच आपण बनवू ही भाजी, कारण की पहिले आपल्याला डेटींच्या भाजीला शिजवायला लागते, नंतर आपण त्याच्यात वाल ॲड करू। तर मी केवला पण थोडासा कट करून घेते अर्धा, कारण की आपल्याला याच्यासोबतच मिक्स करायचं आहे। तोपर्यंत आपला कुकर पण गरम होतंय, तोपर्यंत मी केवला कट करून घेते। मस्त तेल गरम केलं मी, आता याच्यात एक कांदा टाकते कट करून घेतलेला। आता टोमॅटो आणि लसूण पण आपण ॲड करू, त्याला पण 2 मिनिट फ्राय करून घ्यायचं। मस्त फ्राय झाले बघा कांदा आणि टोमॅटो पण। मी आता मसाला ॲड करते याच्यात।
थोडीशी हळदी. याला पण मस्त फ्राय करू. डेटी आणि केवला जो वॉश करून ठेवलाय तो ऍड करू आपण. तेला त्याला पण 2 मिनिट शिजवू फास्ट गॅसवर. मिक्स करते. मस्त मिक्स झाली बघा, शिजली थोडी. तेलात थोडासा चिंचेचं पाणी टाकते मी. त्याच्यात थोडं पाणी थोडंसं ॲड करून 2 शिट्या घेते. तोपर्यंत आपण केवल्याची आमटी बनवू. आणि पुढची कुकर ठेवलाय मी. आता आपण बनवू केवल्याची आमटी. तेल गरम झालं आता आमटीसाठी. आणि आता आपल्याला आमटीमध्ये फक्त लसूण आणि टोमॅटोच लागणार आहे फोडणीला. आपण कांदा वगैरे नाही ॲड करत. थोडासा लसूण टाकते, टोमॅटो पण टाकते. मी इथं केवला कापून घेतलाय. त्याला काय करायचं आहे, बारीक कापला ना की म्हणजे आमटीसाठी यूज करतो म्हणून त्याला खलबत्त्याने चेचायचं. म्हणजे तो ग्रेव्हीत मस्त मिक्स होतो आणि मेल्ट टाईप होतो असं. आणि आमटी जाम पातळ असते एकदम. अजून 1 ग्लास ॲड करते पाण्याची. कुकरला पण शिटी आली बघा. एक शिटी झाली का बंद ठेवू आणि 10 मिनिट त्याला वाफेतच ठेवू. चिंच टाकते आता. चिंच पण टाकून झाली. आता थोडंसं मीठ टाकते आणि याला थोडं शिजवून देते. ऑलरेडी त्याच्यात आंबटपणा आहे तो मी कमी टाकते. आणि आपण थोडंसं खोबरा पण टाकू, काला खोबरा. चमचा भाजलेला खोबरा. आता 15-20 मिनिट उकळला आला की शिजेल ते. खूप इझी पण आहे आणि मस्त पण लागते एकदम आंबट असं राईस सोबत. शिजल्यावरती अजून जाड होईल आणि एकदम सूप सारखी पतली पतली. चला मी आता 15 ते 20 मिनिट शिजवते. वाव, भाजी बघा मस्त शिजली एकदम. पाणी पण सुटलंय भाजीचं. मी पण पाणी थोडं ॲड केलेलं आणि त्याला आलंय. तर आता मी वाल ॲड करते त्याच्या. खोबरं ॲड करते. काय वास येते भारी. असा गणपतीत भाजी बनते तेव्हा असा वास येत असतं. आणि थोडासा मीठ. आणि वर्षातनं एकदाच ही भाजी खायला पण भेटते आणि असा स्मेल हा भाजीचा 1 नंबर. तुम्हाला मसाला जर अजून ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आम्ही जरा कमी स्पायसी खातो. आता मी याला परत 1 शिटी घेते. 1 शिटी झाल्यावर आपली भाजी रेडी.
सो मी हिला शिजत ठेवते, परत 1-2 शिट्या घेते. तोपर्यंत आपण भजीची तयारी करू. तोपर्यंत गरमागरम भजी बनवते, पुरी बनवते, खीर बनवली, राईस वगैरे आपलं सगळं रेडी आहे. तर चला याला साईडला ठेवते मी आता. चला आपली आमटी रेडी आहे मस्त बघा. चला आता आपण भजी बनवू. तर भजीसाठी मी केवला कट केलाय बारीक बारीक. एक कांदा घेतलाय, कांदा ॲड करते त्याच्यात. त्याच्यात ॲड करू आपण मसाले थोडे. थोडीशी हळदी आणि थोडीशी हिंग आणि थोडं बेसन टाकून आपण मिक्स करू. बेसन टाकते. रेडी आहे आता आपल्याला फ्राय. भजी फ्राय करते आणि फ्राय झाल्यानंतर आपण मस्त प्लेटिंग करू. तेल पण मस्त गरम झालं आता, एकदम कडक अशी भजी सोडते. आणि गठ्ठा नाही करायचा तिला, थोडी अशी लूज लूज सोडायची, मग ती क्रिस्पी बनते. विराज फक्त काय खात नाही, तिला चिकन भजी दिली तर खाईल. मस्त गोल्डन ब्राऊन फ्राय करू आता. भजी पण फ्राय होते तोपर्यंत मी सगळं प्लेटमध्ये काढून घेते, जेवण प्लेटिंग करून घेते. तर ही बघा मंडे स्पेशल थाली रेडी आहे. सोमवार, श्रावणी सोमवार. तर मी केवल्यानेच सगळं काय काय बनवलं आहे. भजी बनवली, आमटी बनवली, वालाची भाजी बनवली आणि सगळ्यात केवला ॲड केला आहे. आणि बघा किती भारी दिसते थाली, यासाठी कधी जेवते. आणि मस्त पुऱ्या बनवल्या आहेत, मिरच्या, चकली, पापड, लोणचा, सगळंच आहे, खीर पण आहे. तर चला या जेवायला. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि वीरा पाटीलच्या चॅनलवर सबस्क्राईब करा. तर चला बाय.